नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करत आहात, त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद. तर आपण आज बघणार आहोत ऑड टूचा उपयोग. तर ऑड टूचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे, तर ते आपण आज बघणार आहोत. सेमी मॉडेल्समधलं जे आपण फर्स्ट जे शिकलो होतं नेट्सचा उपयोग कसा करायचा, तर सेकंड आपला आहे ऑड टूचा उपयोग. नेट टूचा वापर कसा करायचा तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की बघा. आता आज आपण बघणार आहे ऑड टूचा उपयोग कसा करायचा आहे. तर फर्स्ट आपण बघूया, प्रामुख्याने नैतिक व सामाजिक बंधनासाठी ऑड टू वापरले जाते. तर काय बोलले की प्रामुख्याने नैतिक आणि सामाजिक बंधनासाठी ऑड टू वापरले जाते. नैतिक किंवा सामाजिक बंधनासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, ऑड टूचा वापर करावा लागतं. यू ऑड टू ओबे युअर पॅरेंट्स, यानुसार नैतिक बंधन आणि सामाजिक बंधनासाठी आपल्याला यूज करायचं आहे. आता सेकंड बघूया आपण. ऑट हे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद असल्याने नकारदर्शक प्रश्नार्थक वाक्य करताना डूचा वापर करू नये. तसेच ऑटला एस प्रत्यय जोडला जात नाही. काय बोलले की ऑटला एस प्रत्यय हा जोडला जात नाही आणि क्वेश्चन टॅग करताना ऑटनेच करावा. क्वेश्चन टॅग जेव्हा पण आपल्याला करायचा असेल ऑटचा, तो ऑटनेच करावा. तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया. यू ऑट नॉट डू डिसओबे युअर टीचर्स. आता इथे काय बोललं होतं आपण वाक्यामध्ये की भाववाचक सहाय्यकारी क्रियापद असल्याने हे नकारदर्शक प्रश्नार्थक वाक्य करताना, नकारदर्शक प्रश्नार्थक वाक्य आपल्याला करताना डूचा वापर करायचा नाही आहे. ऑटला ES प्रत्यय जोडला जात नाही आणि क्वेश्चन टॅग करताना ऑटनेच करावा लागतो. तर आता एक्झाम्पलमध्ये बघूया कसं. यू ऑट नॉट टू डिसओबे युअर टीचर्स, यानुसार ऑट. सेकंड बघूया, ऑट आय गो देअर. इथे आपण बघितलं होतं प्रश्नार्थक करताना, उद्गारवाचक करताना काही आपल्याला करायचे. तर एक एक करून आपण उदाहरण बघत आहोत. सेकंड उदाहरण, ऑट आय गो देअर, यानुसार. थर्ड, यू ऑट टू स्टडी हार्ड, ओडंट यू, यानुसार जे आहे आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आता आपण बघणार आहोत थर्ड आहे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना ऑट टूचे रूप बदलत नाही. आताच आपण बघितलं लास्टमध्ये की डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करताना ऑट टूचे रूप बदलत नाही. तर कसं वाक्यामध्ये आपण बघूया एक्झाम्पलनुसार. ही सेड आय ऑट टू स्टडी हार्ड. आता कसं बनणार वाक्य,